मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। स्वानंदीने आता एक मोठी गोष्ट समोर आणलेली आहे, ती म्हणजे मल्लिकाने 30 वर्षापूर्वी केलेलं कारस्थान। इतके दिवस मल्लिका ज्या ब्लेममध्ये इकडे समरला ठेवत आहे, ती गोष्ट तर मल्लिकाने केलेली आहे। समरची बहीण, समरचे आई बाबा आणि त्याचबरोबर समरचे काका म्हणजेच इकडे मल्लिकाचा नवरा यांचा ॲक्सिडेंट करण्याचं काम या मल्लिकाने केलेलं आहे। आणि ही गोष्ट मात्र आता स्वानंदी सर्वांच्या समोर आणणार आहे। आता हे सगळं कशा पद्धतीने समोर येणार आहे, तर ते चिंगीच्या आजीमुळं। आता चिंगीची आजी जेव्हा घरी येणार आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे। कारण चिंगीच्या आजीला आता कळलेलं आहे ते म्हणजेच की या बाईने माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, माझ्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, तर मी हिला सोडणार नाही असं म्हणत चिंगीच्या आजीची आता एंट्री होणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की स्वानंदीला आता समरने सांगितलेलं असतं की स्वानंदी मॅडम, आता तुम्ही ठरवा काय करायचंय ते, कारण आता हा अधिकार मी तुम्हाला देत आहे। तुम्ही ठरवायचंय की कोणता डिसिजन घ्यायचा आणि काय करायचं। असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा स्वानंदी म्हणते म्हणजे, तेव्हा समर स्वानंदीला सांगतो की अर्पिताने जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे। अर्पिताने ज्या चुका केलेल्या आहेत, तिने तिच्या सासरच्या माणसांशी एवढं विचित्र वागलेली आहे, त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे। तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की अर्पिताला आपण 1 महिन्याची मुदत देऊया। अर्पिता जर 1 महिन्यामध्ये व्यवस्थित वागली नाही तर आपण तिला या घरातून तर आकलून देणारच आहोत, पण त्या घरातून तिची रवानगी आता जेलमध्ये करायची आहे असं स्वानंदी सांगत असते। अर्पिताचा उद्धटपणा वाढलेला असतो। अर्पिता इकडे समरला म्हणत असते, दादा अजिबात मी ऐकून घेणार नाहीये। आतापर्यंत मिस्टर राजवाडे तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागलेला आहात। तुम्ही स्वतःला या प्रॉपर्टीचा मालक समजता, पण तुमच्या एवढा माझाही अधिकार या प्रॉपर्टीवर आहे असं म्हणत अर्पिताने आता वेगळंच वळण या सगळ्या गोष्टीला दिलेलं असतं। अर्पिता म्हणत असते, माझाही या प्रॉपर्टीवर तेवढाच हक्क आहे आणि मला ती मिळाली पाहिजे असं आता प्रॉपर्टीचा हक्क मागायला अर्पिता लागलेली असते। तेव्हा मात्र समरचा राग अनावर होतो आणि आजी तिथे येते आणि आजी म्हणते, बाद झालं ग, खूप झालंय तुझं, खूप ऐकून घेतलंय। आतापर्यंत तुझ्यासाठी कुठल्याच गोष्टीला आम्ही कमी पडलेलो नाहीये आणि अजूनही तुझ्यासाठी आम्ही तेवढंच करायला तयार आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माणूस म्हणून जर नीट वागणार नसशील आणि माणसाला माणसासारखी वागणूक देणार नसशील तर या राजवाडे घराशी तुझे संबंध कायमचे संपलेले असतील, एवढं लक्षात ठेवायचं आहे। कारण तू तुझ्या सासूचा ज्या पद्धतीने छळ मांडलेला आहे ती गोष्ट आम्ही सोडणार नाही। कारण तू ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे त्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे। खरं तर आत्ताच्या आत्ता पिंट्या पोलिसांना बोलव आणि हिला पोलिसांच्या ताब्यात दे। तेव्हा मात्र इकडे स्वानंदी त्याचबरोबर सगळेजण असतात। मल्लिका हातापाया पडायला लागते। मल्लिका म्हणते, नाही नाही, पोलिसांच्या ताब्यात नको देऊ रे समर, माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होईल, तिच्यावर तसला बट्टा नको, ती जेलमध्ये नाही राहू शकणार असं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। सगळेजण पाहत असतात। स्वानंदी म्हणते की जर या महिन्यामध्ये तुमच्या वागण्यात सुधारणा झाली नाही तर तुमच्या मुलीचा तर तावा तुमच्याकडे आम्ही येऊ देणारच नाही, पण या घराशी आणि तुमच्या सासरच्या घराशी, दोन्ही घराशी तुमचे संबंध तुटलेले असतील। तुमच्याशी कोणीही कसलेही संबंध ठेवणार नाही, तुमचं आणि आमचं नातं तुटलेलं असेल असं जेव्हा स्वानंदीने सांगितलेलं आहे तेव्हा मात्र अर्पिताच्या पायाखालची जमीन सरकते। आता तर तिच्या लक्षात आलेलं आहे की नोकर चाकर सुद्धा आपल्या विरोधात आहेत। इतक्या दिवस आपल्याला वाटत होतं की ते आपली मदत करतील, पण तसं काहीच घडलेलं नाहीये। या गोष्टीचा पश्चाताप मात्र या अर्पिताला होत असतो। ती म्हणत असते की मला वाटत होतं की ते नोकर माझ्या बाजूने आहेत, पण फालतू निघाले, त्यामुळं आता काहीही झालं तरीही मला यांचं ऐकावंच लागणार आहे आणि जर मी यांच्या म्हणण्याप्रमाणे वागली नाही तर गोष्टी माझ्या चांगल्यात येतील, ही गोष्ट अर्पिताच्या लक्षात आलेली असते। त्यामुळं आता अर्पिता म्हणते की मी आशिष बरोबर जायला तयार आहे, मला स्वानंदीने घातलेली अट मान्य आहे। तेव्हा मात्र समर म्हणतो की पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे माझ्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही, मला तुझ्याशी कुठल्याही विषयावर बातचीत करायची नाही किंवा या घरामध्ये तू यायचं नाही किंवा या घरातल्या कुठल्याही व्यक्तीशी
1 मिनिटसुद्धा तू बोलायचं नाही. अशा अनेक अटी अर्पिताला घातलेल्या आहेत. कारण आता समरला सुद्धा खात्री पटलेली आहे की काकूसुद्धा या सगळ्यामध्ये तिला भरीस पाडत असेल आणि त्याचमुळं आता समरसुद्धा पेटून उठलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता आशिष आणि अर्पिता त्याचबरोबर तिचे सासू सासरे सर्वजण निघालेले असतात. तोपर्यंत इकडे स्वानंदीच्या डोक्याला आणखी त्रास सुरू झालेला असतो. स्वानंदीला माहितीच नाहीये की आता आदिराच्या बाबतीत काय वाढून ठेवलेलं आहे. कारण इकडे आता जेव्हा या मंदाला तिच्या लाडक्या लेकीचा कॉल येतो आणि सुषने तिला सांगितलेलं असतं की मॉम तुला माहिती आहे का इथे काय झालं. अगं ते सगळं नाटक होतं अर्पिता त्यांनी केलेलं. त्यांच्या नवऱ्यानी म्हणजे आशिष भाऊजींनी त्याला मारलेलं वगैरे नव्हतं. ते सगळं अर्पिता त्यांनी करायला लावलंय. इव्हन अर्पिता ताई तुला माहिती आहे का त्यांच्या सासूला मारहाण सुद्धा करतात. त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागतात. मामा तुला माहिती आहे का हे सगळं काय आहे. असं म्हणत या सुषने जो काय बॉम्ब टाकलेला आहे आणि त्या मंदाची अवस्था झाली आहे. मंदा मात्र घाबरलेली असते आणि मंदा पुन्हा भांडायला सुरुवात करते ते म्हणजे आदिराशी. आदिराला म्हणत असते की तुझ्या बहिणीने तसे दिवे लावलेले आहेत. तू मला इथं पाडून ठेवलेलं आहे. हे सगळं तुमच्या आईचे संस्कार आहेत. कारण तुझ्यावरती संस्कारच झालेले नाही आहेत. तुझी आई विसरली तुझ्यावरती संस्कार करायला. हे सगळं आता मंदा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे रोहन तिथं असतो. रोहन म्हणतो आई बास झालं इनफ. किती वेळ झालं ग हे सगळं तू बोलते आणि हे करते. तेव्हा इकडे खूप वाईट वाटत असतं ते म्हणजेच अधिराला. अधिरा म्हणते की आई आत्तापर्यंत मी तुमचं सगळं ऐकून घेतलेलं आहे. पण तुम्ही जर अशा पद्धतीनं माझ्याशी वागणार असाल तर मी तुमची कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही असं स्पष्टपणे अधिराने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र मंदा म्हणत असते बरोबर आहे. तू तशी तुझी बहीण तशी तुझं खानदान तसंच असं म्हणत वाटेल त्या शब्दात ती बोलत असते. तेवढ्यातच स्वानंदी तिथे येते आणि स्वानंदी म्हणते बस झालं आई किती वेळ झालं ग हे सगळं तुझं चाललेलं असतं. तुला वाटेल तसं तू वागत असते आणि प्रत्येकावरती आरोप करत सुटलेली असते. अगं जरा तरी विचार करत जा माणसांच्या मनाचा. तुझं हे सगळं काय चाललंय असं म्हणत स्वानंदीने आता इकडे मंदाला ओरडायला सुरुवात केलेली असते. मंदा म्हणत असते बरोबर आहे. तू काय करणार. तूही येऊन मलाच बोलणार आहे ना. तू दुसरं करू तरी काय शकतेस ना. तुझ्याकडून होणार काय आहे दुसरं असं म्हणत मंदाने इकडे स्वानंदीला चारडाओरडा करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते अगं आई असं काय करतेस तू. तुला कळत नाही आहे का या सगळ्या गोष्टी काय झालेत ते. अगं प्रत्येक वेळेस किती आरोप करणार आहेस तू तिच्यावरती आणि कशा पद्धतीने बोलतेस तू तिच्याशी. जरा तरी विचार करत जा असं म्हणत स्वानंदी आता बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी मंदाला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू माफी मागायची आदिराची. कारण तिकडे अर्पिताताई ज्या वागलेल्या आहेत त्या गोष्टीशी आदिराचा काहीही संबंध नाही. आदिरा वेगळी आहे आणि अर्पिता वेगळी आहे. कारण अर्पिताला फक्त पैसा आणि मास दाखवता येतो पण आदिराने प्रेमाने माणुसकीने आपलं घर जोडून ठेवलेलं आहे. तू प्रत्येक वेळेस तिला टोकत असते पण एका शब्दाने कधी विचारीने तक्रार केलेली नाहीये. तुझं बोलणं ऐकून घेते. कधी तिला राग आला तर उलट उत्तर देते पण ते जेव्हा देते तेव्हा ते तिचं चुकलेलं म्हणून नाही तुझं चुकलेलं असतं म्हणून देते. पण तुझ्यावर तिनं कधीच आरोप केलेले नाहीत. इकडे तोपर्यंत आता राजवाड्यांच्या घरी चिंगीची आजी आलेली असते चिंगीला भेटायला. कारण चिंगीच्या आजीला माहीतच नाहीये की चिंगी आता आनंदकडे काम करते. तिला एवढंच माहिती होतं की मी तिला राजवाड्यांकडे पाठवलेलं आहे म्हणून ती राजवाड्यांकडे आलेली असते. आता मात्र आजी समर मल्लिका सगळे तिथं असतात. आजी मग त्यांना म्हणतात की अगं शकू मावशी ये बरं असं म्हणत शकू मावशीला आजीने घरात घेतलेलं असतं. कारण आजींचं लग्न झालं तेव्हापासून त्या तिथं काम करत होत्या. आता त्यांची नात इथं पाठवलेली होती आणि आत्ता मात्र ती आनंदकडे असते. तेव्हा आता मल्लिका तिथे येते. मल्लिकाला खरं तर राग आलेला असतो. मल्लिका तिथून बाजूला सरकते. कारण जेव्हा समरच्या आईबाबांच्या गाडीचा अपघात झाला त्यानंतरच शकूमावशी राजवाड्यांच्या तिथली नोकरी सोडून ती गावी निघून गेलेली होती. पण आता मात्र गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत. तेव्हा इकडे आज शकू आजी म्हणत असते की हा समर ना गं आपला पिंट्या. तेव्हा समर त्यांना नमस्कार करतो. मग कुठे त्याची बायको. अगं तिच्याबद्दल खूप ऐकलं होतं ग मी असं म्हणत शकू आजी विचारत असते. तेव्हा मात्र इकडे आजी सांगत असतात की हो इथेच आहे. बघ किती गुणाची सून मिळाली असं म्हणत दोघीही आता स्वानंदीचं कौतुक करतात. कारण शकू आजींना आल्या आल्या स्वानंदीने नमस्कार केलेला असतो. मग माझ्या चिंगीला भेटायचे असं त्या म्हणू लागतात. तेव्हा स्वानंदी म्हणते अगं आम्ही ना समर सर आहेत ना त्यांच्या मित्राकडे ना तिला कामाला ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांना गरज होती. म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा ना घरातलेच आहेत ते. आजींचा दुसरा नातू म्हणा ना
असं म्हणत आता स्वानंदी आनंदचं कौतुक करत असते. पण शकवाजी जे आहे ते आनंदला आधीपासून ओळखत असते. ती म्हणते, अरे तुझ्याबरोबर असायचा तोच ना रे पेंट्या. तेव्हा समर म्हणतो की हो तोच तोच माझ्याबरोबर असायचा तो. तेव्हा शकवाजी म्हणते की चालेल, तिला आपण बोलवून घेऊया. तेव्हा स्वानंदी म्हणते की आपणच तिकडे जाऊया, मग आपल्याला बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज करता येतील, असं स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. आणि इकडे शकवाजीला घेऊन स्वानंदी आता निघालेली असते चिंगीच्या तिकडे. शकवाजीला सगळ्या गोष्टींची कल्पना असते. शकवाजी म्हणत असते की त्या मल्लीच्या पोरानं केलं ना माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं, त्यानेच फसवलं ना तिला. स्वानंदी म्हणते, तुम्हाला हे सगळं? तेव्हा ती सांगते की हो, माझ्या नातीच्या आवाजातून मला कळतं की काय झालेलं आहे ते, त्यामुळं मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय झालेलं आहे. असं जेव्हा शकवाजी सांगत असते तेव्हा स्वानंदीला धक्का बसतो. कारण आजी आणि शकवाजी या दोघींचंही बोलणं झालेलं असतं, त्यामुळं शकवाजीला या सगळ्या गोष्टी कानावरती आलेल्या असतात. आता मात्र इकडे स्वानंदी म्हणते की खरंच? तेव्हा ती म्हणते की सुनबाई, मला तुला एक गोष्ट सांगायची. कारण 30 वर्षांपूर्वी पेंट्याच्या बाबांच्या गाडीचा अपघात झाला. तो अपघात नव्हता तर तो घातपात होता. हे ऐकता क्षणी स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. मग ती आजी सांगते की तिथे पोलीस स्टेशन आहे ना, तिथे तुला रेकॉर्ड मिळेल, तू जा एकदा, पुन्हा ती केस रिओपन कर, त्यांच्या आत्म्याला शांती लावेल. आणि तुझे सासू सासरे आहेत ते, आणि आता जर तू अशी राहिलीस तर अर्थ काय आहे. असं म्हणत आता स्वानंदीला इकडे सांगितलं जात असतं. ते आजी सांगत असते. स्वानंदी म्हणते की हो चालेल. आता स्वानंदीने जेव्हा ठरवलेलं असतं त्या पोलीस स्टेशनमध्ये जाते. आजीकडे काही गोष्टींचा पुरावा असतो. स्वानंदी पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्या पोलिसांशी बोलते. त्याचबरोबर स्वानंदी म्हणजे समर राजवाड्यांची बायको आहे, आता जवळजवळ सगळ्यांना माहिती असतं. आणि मग तिला विचारतात कोणती एफ.आय.आर. दाखल झालेली आहे. तेव्हा स्वानंदी सांगते की 30 वर्षांपूर्वी अपघात झालेला होता एका गाडीचा, त्याबद्दल मी आलेले आहे. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो पण मॅडम हे कसं शक्य आहे. स्वानंदी म्हणते, तुमच्याकडे रेकॉर्ड असलंच पाहिजे ना, कारण तुम्ही असं कसं नाही म्हणताय, असं स्वानंदी सांगत असते. शेवटी फायनली आता स्वानंदीला आजी सांगते आणि मग आज स्वानंदीला पुरावे मिळतात. स्वानंदी आता पोलिसांना घेते आणि घरी जाते. तेव्हा आजी आणि त्याचबरोबर समर या दोघांनाही धक्का बसतो की शकवाजीला सोबत घेऊन गेलेली स्वानंदी अशी वेगळ्या रूपात का आलेली आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळी आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पोलिसांकडे गेल्यावर कळतं की या सगळ्याच्या मागे संशयित म्हणून मल्लिकाला ताब्यात घेतलं जाणार आहे. कारण फायनली 30 वर्षानंतर ती केस रिओपन झालेली असते आणि ही केस रिओपन समरने केलेली असते. खरं तर स्वानंदीने जायच्या आधी समरने या सगळ्या गोष्टी पोलिसांसोबत बोलून घेतलेल्या असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.